अरे इतना कोई नहीं देखता है, वीडियो देखते सब. हाय गाईज, सो आज आपण आहोत भायखळ्यामध्ये आणि चालू आहे राणीची बाग बघायला. सो लेट्स कम विथ अस. ओ माय गॉड, एवढी गर्दी होती तिथे, एवढी गर्दी होती तिकीट कलेक्ट करायला फक्त. सो आय हायली रेकमेंड की तुम्ही वीकडेजला जावा. आम्ही संडेला गेलो होतो त्यामुळे आम्हाला खूप गर्दी भेटली. आणि आय रेकमेंड की तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा, ते थोडं लवकर होतं. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये पण खूप सुंदर असं सगळं होतं. हे आता छोटी छोटी मुलं मोगलीसोबत, चीतासोबत, अस्वलसोबत स्टॅच्यूसोबत फोटोज काढत होते. नंतर आम्ही रिअल अस्वल बघायला गेलो. एवढी गर्दी होती, मला वाटलं की ओ माय गॉड, असे खूप सारे अस्वल असेल ना, खूप मोठं काहीतरी असेल. पण होतं हे आळसावलेलं अस्वल. काय शोधतंय त्यालाच माहिती. आणि त्या आळसावलेल्या भटकलेल्या अस्वलाला बघायला इतके सारे लोक आणि इतकी गर्दी होती की मला दिसत सुद्धा नव्हतं. तुझे दिख रहा है क्या? लोग हटेंगे तो हम भी देख लेंगे. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. त्याचं थोडंसं हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स वगैरे होते. और इधर इतना भीड़ था, मैंने बोला बाप रे क्या ही है. फिर समझे इधर वाघ है, ऑल वाघ पगलूज स्पॉटेड, और वो दिख भी नहीं रहा था गाइज. क्या ही बोले आप. हॅलो. आणि आता आम्ही आता बिबट्या बघायला चाललो आहे आणि आम्हाला वाघ दिसलाच नाही. नंतर जो आला तर तिकडे खूप सारे असे ओढायला वगैरे लागले. मग आम्ही थोडासाच बघितला. पण आता आपण बघूयात बिबट्या. अभी बिबट्या भी नहीं दिख रहा इधर. कुल्ला है तू. किधर है कुल्ला? चल. किधर दिख रहा है रे? अरे हाँ, वो इसमें केव में आया था. वही तो. नहीं हम कुत्ता लग रहा है वो. म्याऊ क्यों कर रहा है? नरम मासा है. नरम मासे का. आम्ही बराच वेळ असं बिबट्या शोधला इथे. तिथे पण सापडला नाही. आवाज लाईक भाई इथे पण माझी चूक झाली काय. पण बोर्ड तर बिबट्याचाच लावलेला. त्याच्यानंतर थोडी गर्दी बघितली, म्हटलं इथे शोधूयात. मग आम्हाला सापडले दोन बिबटे. ॲक्च्युली ते शो पीसच वाटत होते. आणि इथे आम्हाला एक बिचारा भुकेला प्यासेला माकड दिसलं. ते इतकं निरागसपणे खाली जे 2-3 लोक काका वगैरे डबा खात त्यांच्या खाण्याकडे बघत होता. मे बी असं जेवायला नाही भेटलेलं. आणि इकडे होते ते बाकीचे आगाव माकडं. त्यांना टोपी पण त्यांना हवी होती. आणि एक तर असं खात होतं काहीतरी. त्याच्यानंतर आम्ही गेलो पेंग्विन बघायला. मला वाटलं वाव, पेंग्विन्स वगैरे बघेल मस्त मस्त. त्याच्यानंतर मी पेंग्विन शोधू दिसतच नव्हते मला. त्यांना बिचारांना केजमध्ये असं दांबून ठेवलेलं एवढ्याशा जागेमध्ये. त्याच्यानंतर फायनली मला पेंग्विन दिसले. आणि त्यासाठी सीसॉ पण होता. सगळ्यात जर कोणी ॲक्टिव्ह प्राणी असेल तर मला पेंग्विन्स वाटले. त्याच्यानंतर आम्ही पुढे इकडे आलो बर्ड्स बघायला. खूपच सुंदर असं सेटअप होता बर्ड्ससाठी वगैरे. एवढा व्हिडिओ शूटिंग वगैरे किती छान येते. ही आय थिंक किरण पोपट होते. आय एम नॉट शुअर, बट जे पण होते खूपच सुंदर होते. आम्ही खूप सारे टाईपचे पोपट्स बघितले तिकडे.